65,000 सभासदांपैकी एक मी ऊस उत्पादक सभासद आहे आणि मला असं वाटतं की राज्य उत्पादन विभागाने जी कारवाई केली ती अतिशय योग्य आहे. गोकुळ लई भारी निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने. गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची. चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी. बिदरी कारखान्याच्या डिस्टिलरी प्रोजेक्टवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने जी परवाच धाड टाकली किंवा छापा टाकला असं आपल्याला म्हणता येईल किंवा रितसर तपासणी केली असं सुद्धा त्याला म्हणता येतं आहे. आपण जे नाव देऊ ते नाव देता येते. माझ्या मते ती रितसर तपासणी केलेली आणि प्रत्येक डिस्टिलरीची राज्य उत्पादन शुल्क ही तपासणी करत असतात. त्याचा एवढा भाव कोण करत नाही. पण बिदरीचा हा अतोनात भाव झाला. त्याला भावनिक वळण द्यायची किंवा कुठेतरी राजकीय आपली पोळी भाज्याच्या संदर्भातनं त्याला वळण दिलं गेलं आणि तिथं 65,000 सभासदांचा मुद्दा उपस्थित झाला. म्हणून माझं कर्तव्य आहे की मी प्रभाकर गणपती पाटील राहणार चंद्री तालुका राधानगरी 65,000 सभासदांपैकी एक मी ऊस उत्पादक सभासद आहे आणि मला असं वाटतं की राज्य उत्पादन विभागानं जी कारवाई केली ती अतिशय योग्य आहे. कारण बरेचसे मुद्दे आता बाहेर पडलेले 15-16 मुद्दे आहेत असे महत्त्वाचे की ज्यामुळं डिस्टिलरीचा कारभार अतिशय चुकीच्या पद्धतीने चालला हे सिद्ध होतं. मुळात सुरुवातच त्याची चुकीची झालेली आहे. डिस्टिलरीचा मॅनेजर घेत असताना त्यांना मॅनेजर पदाचा किती अनुभव आहे अशा पद्धतीने निवड करणं गरजेचं असताना निव्वळ आणि निव्वळ बिदरी कारखान्याचे माजी MD RD देसाई सर यांच्या संबंधातनं SP शेंडगे यांना डिस्टिलरी मॅनेजरचा कोणते केमिस्ट म्हणून काम करत होते. त्यांना डिस्टिलरी मॅनेजरचा कोणताही अनुभव नसताना त्यांची नियुक्ती केली. इथंच कारखान्याचं नियोजन चुकलेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांना त्या डिस्टिलरी उभारणीचा कसलाही अनुभव नसल्यामुळं इरादापत्र घेतल्याशिवाय तुम्हाला त्या डिस्टिलरी प्रोजेक्टची कुदळसुद्धा मारता येते. असं असताना तुम्ही 80% काम कोणत्या बेसिसवर पूर्ण केलं इरादापत्र न घेता याच्यावर खरं तर फौजदारी होऊ शकते. पण तरीसुद्धा पुणे राज्य उत्पादन शुल्क कार्यालयानं ज्यावेळेला कोल्हापूर कार्यालयाला आवडे साहेबांना कळवलं त्यावेळी त्यांनी थोडंसं काहीतरी माझ्या मते सेटलमेंट केली आणि तो विषय संपवून टाकला. खरं तर त्याच वेळेला बिदरी कारखान्यावर प्रशासनावर जर फौजदारी कारवाई झाली असती तर एवढा आत्ता जो प्रसंग उद्भवला आता जी कारवाई झाली आणि आपले जे परवाना बिदरी कारखान्याच्या डिस्टिलरीचा परवाना निलंबित महाराष्ट्रात एकमेव डिस्टिलरी अशी आहे की तिचा परवाना निलंबित झालेला आहे. ही आपल्यावर परिस्थिती आली नसती असं मला वाटतं. सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूज शाही न्यूज नेटवर्क. ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूज शाही न्यूज नेटवर्क. तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा.